आपण बघतायत कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या सहित या फायनलच्या मॅच साठी जॉईन झालेत व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील. वेलकम धनंजय, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धनंजय, आजच्या दिवसात खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्यात. बाकीच्या साऱ्या गोष्टीवरती चर्चा, पण हा मॅच ज्या पद्धतीचा आहे ना, दोन्ही संघांना खेळलेली इनिंग म्हणजे दोन्ही संघांना खेळलेल्या मॅच होत्या. एकतर फ्रेंड्स 11 441 बॉईज संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवल्यात एका मोठ्या संघाला. दुसऱ्या बाजूनं VRCC न मागच्या मॅच मध्ये फ्रेंड्स 11ला जो मागच्या मॅच मध्ये VRCC न 2020 ग्रुपला जो पराभवाच्या छायेमध्ये पाठवलंय ना, त्यामुळे या मॅच वरती सर्वाधिक जास्त नजर आहेत. बाबा फ्रेंड्सचा संघ आहेत ज्यांना 441 बॉईजला पराभूत केलंय, आणि दुसऱ्या बाजूला 2020 ग्रुपला VRCC न पराभूत केलंय. कदापि एक गोष्ट होती, VRCC ज्या लिस्ट मध्ये होतं ना, त्या लिस्ट मध्ये कदापि त्या पद्धतीने नव्हता, पण आज VRCC ने जो परफॉर्मन्स दाखवला ना, ते प्रत्येकाला भाग पडलेत. असे दोन संघ आहेत जे 5व्या पर्वामध्ये एकमेकांच्या समोर आले आहेत आणि 5व्या पर्वामध्ये नवीन विजय भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी आदत होती 4 पर्वामध्ये विजयी कोण व्हायचं त्यामधले व्हायचे, पण आता नवीन विजयी होणार आहेत. मॅचला सुरुवात, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ. बेस्ट ऑफ लक. फायनलची मॅच. संपूर्ण आचोडे गावाला विनंती केली, एकदा जोरदार टाळ्या या फायनलच्या मॅच साठी होऊ द्या. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती, बॉलर तयार. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती बॉल सीमारेषे पार. मिळतील धावा 6. षटकार. पहिलाच बॉल आणि काय पहिल्या बॉल वरती टायमिंग दाखवलंय, अगदी बॅटच्या रडार मध्ये होताना पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज पाहायला मिळतात स्ट्राईक एंड वरती, ज्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. मिस्टर जयेश, सुरुवात झाली फायनलची. खूप 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 छान सुरुवात झाली आहे. आणि अमित पाटीलने जर 3 विकेट घेतले तर प्रेम पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी असणार आहे. त्यामुळे आता पारितोषिक देखील मात्र लगावण्यात आलेले आहेत. पहिल्या बॉलवरती कडक स्ट्रोक, षटकार आलाय, 6 धाब्यांचा फटका आलाय. जर फ्रेंड्स 11 संघ ही मॅच जिंकल्यात तर रमेश भुवड साहेब यांच्याकडून 3333 रुपयाचं पारितोषिक हे मात्र फ्रेंड्स 11 संघाला दिलं जाणार आहे. पंचांचे हात हवेमध्ये फैलावल्यात. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. एकतर तुषारजी, या मॅच मध्ये 2 गोष्टी आहेत. हा सामना 4 षटकांचा आहे. मागच्या सर्व मॅचेस 3-3 ओव्हरच्या पाहिल्या आहेत. एकतर तुम्हाला रणनीती चेंज करायची आहे, नुसती रणनीती नाही तर तुम्हाला संपूर्णतः डावपेच हे चेंज करावे लागणार आहेत. नक्की 4 ओव्हरची मॅच आहे. कुठल्या गोलंदाजाला अगदी जर पाहिले तर पुढे आणलं जाईल, त्यानंतर जर पाहिले गेले तर कशा प्रकारचे रणनीती आखली जाईल पाहणं महत्वाचं राहील. ओव्हर दी विकेटने समोरच्या दिशेने फटका तर चांगला खेळला गेला. फटका फसलाय. साधा सोपा सरळ झेल. इथे धरती मातेला जीवनदान दिले. मैदानाच्या आतमध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता होती. चुकी केले सुमित पाटीलने. फायनलच्या मॅच मध्ये झेल ड्रॉप केले. मिळतील धावा 4. येतोय नशिबाचा चौकार. आता काय झालं माहिती का बाबा, कॉमेंट्री पेक्षा डीजे थँक्यू डीजे तुम्हाला आता वाजवायचे जास्त नाही आहेत. एक पारितोषिक केलं भावेशनं पाठीमागे. जर भावेश दलवीने कॅच घेतला तर प्रेम पाटील कडून त्यांना 2 आता कुठल्या तरी बॉटल आहेत, पण त्यानंतर सांगू. माजी नगरसेविका विमलताई पाटील यांचं आगमन होतं असताना पाहायला मिळतात. आपलं स्वागत आहे. त्यांच्या जोडीला मयूरजी पाटील यांचंही आगमन होतं असताना पाहायला मिळत आहेत. विमलताई आपलं स्वागत आहे. चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय, आलाय चौकार. 4. इथे एक चुकी आता या मॅच मध्ये किती निर्णायक ठरेल पाहणं महत्वाचं राहील. ती चुकी कोणाकडून घडले तर टीमच्या कॅप्टन, टीमचे आयकॉन, टीमचे सर्व अर्थातच जर पाहिले तर सुमित पाटीलच्या माध्यमातून या चौकाराच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येचा पोहोचते धाव फटकावरती 15 धावा. खरं तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये या मैदानाच्या आतमध्ये 45च्या पलीकडे जायचंच आहे. 45च्या पलीकडे जायचं आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अधिक धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. राईट टर्म ओव्हर दी विकेट. पुढून घेण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागले असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये दिसते. आतापर्यंत फलंदाजाला 2 वेळा जीवनदान दिले. येतो मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. षटक क्रमांक पहिल्यातील चेंडू फेकून झालेले आहेत ते म्हणजे 4 धावा धावफटकावरती लागल्या आहेत. स्कोर कार्ड वरती त्या म्हणजे 15 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुरुवात खूप चांगली झाली. 15 धावा धावफलकावरती आल्या. सध्या विमलताई पाटील आपल्या मंचावरती पोहोचले आहेत. मयूरजी पाटील हेही आपल्यामध्ये पोहोचले आहेत, त्यांचेही स्वागत असेल. 15 धावा धावफलकावरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 बॉल्स बाकी आहेत. ओव्हर द विकेट.
पटका खेळलाय छान पद्धतीनं. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल. वन बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये केलं जाते का बॅटिंग करतोय अफलातून चांगल्या टायमिंग सहित इथे बॅटिंग करत असताना. आणि जर पाहिले गेलं तर दोन्ही संघ जे फायनलमध्ये आहेत ना ते जबरदस्त कामगिरी या संपूर्ण मालिकेमध्ये करत असताना बॅटिंग करत असताना प्रथमतःच फायनलच्या मॅचमध्ये VRCC या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. धनंजय एक पाहायचं गेलं तर VRCC हा जो डगआउट आहे ना तो संपूर्णपणे खचाखच प्रेक्षकाने भरला गेलाय. जल्लोष त्या डगआउटमध्ये केले जाते. जसं नाव घेतलं बाबा VRCC विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब, त्यांच्या अंगामध्ये एक वेगळी एनर्जी येत आहेत. आणि बहुतांश काही गोष्टीवरती चर्चा झाली होती की बाबा संघाचा नामोनिशाणा नव्हता, तिथून मात्र आलेला संघ आहेत. क्रिकेटचा खेळ नेहमी तुम्हाला सांगतो तुम्ही चांगलं खेळा, तुम्हाला मोठं करतो खेळ. ओहो बॅटला लागला होता बॉल, जीवनदान मिळालं. आज फायदा होऊ शकतोय. आणि भावेश दळवी यांच्या हातामधून झेल सुटलाय. भावेशनं कॅच घेतला असता तर त्यांच्यासाठी 2 बॉटल होत्या. त्या 2 बॉटल कुठल्या होत्या त्या तुम्हाला अगदी प्रेम पाटील हे सांगू शकतायत. एक ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या आचोले गावातील महिला मंडळ यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. सर्व महिला भगिनी, महिला मंडळाच्या अध्यक्ष रंजना पाटील याही या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यांचंही स्वागत असणार आहे. सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तुषार सुरुवात खूप चांगली झाल्यात मैदानाच्या मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. निश्चित स्वरूपात या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवात तर दमदार झाली, परंतु मैदानाच्या आतमध्ये या संपूर्ण आचोळे प्रीमियर लीग मध्ये ज्याच्या नावाचा दबदबा आहे असा मात्र मातब्बर खेळाडू अर्थातच सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार झाले. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फडकावरती लागल्या गेल्या. स्कोर कार्डवरती 19 धावा फडकावरती पाहायला मिळत आहेत. आघाडीच्या बॅटरने सुरुवात तर चांगली केलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 बनले. या सरासरीने खेळत राहिला तर अगदी 60च्याही पलीकडे संघ पोहोचला जाईल. तेच मला वाटतं बाईकची जी मिरर आहे ती काच थोडीशी आपण खाली करायची. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल सोडून दिला गेलाय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. आपल्या महिला भगिनी आहेत त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. महिला मंडळ आहेत आणि महिला मंडळाचं आगमन होत असताना आपण सध्या पाहतात ज्यांचे अध्यक्ष रंजनाजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यांचं स्वागत आहे APL मध्ये. फटका खेळलाय, फोर्स केला बॉलला. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. ओहो क्षेत्ररक्षकाला बॉल दिलाय तगा. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. दॅट्स अ ग्रेट शॉट. हे काय होतं यापूर्वी असं सातत्याने जर पाहिले गेलं तर फ्रेंड्स 11च्या माध्यमातून नाही होताना दिसलं. चांगली फिल्डिंगचा दर्जा, चांगल्या गोलंदाजीचा दर्जा, चांगल्या बॅटिंगचा दर्जा, परंतु या ठिकाणी फिल्डिंगचा दर्जा थोडासा कमी प्रमाणात पाहायला मिळतोय. कारण की 3 झेल सुटल्यात. हा एक चौकार आलाय नशिबाचा. क्या बात आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत. विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. आणि पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर विकेट नाही जाणार. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. ग्रेट बॅटिंग. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने झाली. फायनलची मॅच आहे. धनंजय जिथे पाहाल तिथे आता प्रेक्षकांची गर्दी या आचोळे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. APLचं हेच खऱ्या अर्थानं यश आहे. आणि सुमितच्या लगातार 3 विकेट जर सुमित मिळवले तर प्रेम पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. खेळण्याचा प्रयत्न, बॅट टू बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय रोहित चौधरी. त्या ठिकाणी मात्र फिल्डिंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फील करतो रोहित. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत. जाऊन पोहोचते ती मात्र 24च्या घरामध्ये. फायनलची मॅच सुरू आहे. आचोळे प्रीमियर लीगचा आपण पाहिलं तर अगदी हे पर्व 5वं पर्व आहे. आणि या मैदानाला पाहता पाहता आज 10 वर्ष कशा पद्धतीनं पूर्ण झाल्यात, कशा पद्धतीनं सेलिब्रेट करण्यात आल्यात ते आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. सर्वांच्या एकजुटीची गावातील सर्व, आज गावातील प्रत्येक जणांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं मात्र पाहायला मिळाल्यात. फटका खेळला हवेमध्ये. उंच गेलाय, दूर गेलाय का? दूर नाही गेला. क्षेत्ररक्षक आले होते. या मॅच मधला हा 3रा कॅच. आता बाकीचे सांगता बाबा फ्रेंड्स 11 सर्व काही सकाळी चांगलं होतं, दुपारी चांगलं होतं, आता संध्याकाळी नक्की चाललंय तरी काय. एकच धाव घेतलंय. एका धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलं 25. तुषारजी काय सांगाल, मैदानाच्या आतमध्ये कॅचेस सुट्ट आहेत. गोलंदाजाचा आत्मविश्वास जो कुठेतरी थोडा कमी होताना पाहायला मिळतो. त्यामुळे गोलंदाज चांगली गोलंदाजी करते, परंतु फलंदाज इथे कुठेतरी जर पाहिले गेले तर हवी ठरलेले आहेत.
त्याच अनुषंगाने इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आतापर्यंत जर पाहिले गेलं तर भरपूर कॅचेस सोडल्या आहेत, चौकार देखील सोडल्या आहेत. त्याच कारणाचा दबाव प्रेशर आता फ्रेंड्स 11 टीमवरती जाणवतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 25 धावा धाफटकावरती बनल्या गेल्या विदाऊट लॉस. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. घेऊयात आपण डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आसोळे प्रीमियर लीग. थँक्यू. आज जागतिक महिला दिनही आहेत. नारी ही शक्ती आहे नराची, नारी ही शोभा आहे घराची, तिला द्या आदर प्रेम माया, घरामध्ये आपोआप निर्माण होईल जीवाला. आज जागतिक महिला दिन आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व महिला भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. APL कमिटीच्या वतीनं आम्ही या शुभेच्छा मात्र या ठिकाणी देतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 25. पहिल्या षटकामध्ये तुषार धावा आल्या होत्या 19. या षटकामध्ये गोलंदाज सुमित कमबॅक केलाय. आयकॉन खेळाडू होता, फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात. मुकेश आले षटक क्रमांक आता 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल फटका इथे पुन्हा एकदा फसलाय. स्वतः विकेट किपर गोलंदाज बॉलच्या मागे धावतायत. बॉल नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. नशिबाची साथ मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते टीम विठ्ठल रकुमाई क्रिकेट क्लब वरती, कारण की विकेटची पडझड होताना दिसत नाहीये. व्यवस्थित सर्व काही सूत्र मैदानाच्या आतमध्ये हिलत आहेत. प्रत्येक बॉल गणित धावा देखील येत आहेत. मागचा बॉल पहिला तर दोघांच्या मध्ये पडला, तिसरा फक्त बघत राहिला. इथे बघायचं नाही, इथे बाबा मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवायचा आहे. प्रत्येक गोष्टी तुम्हाला मैदानावरती अॅक्युरन्सी ही दाखवावी लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र एक चांगला बॉल पाठीमागे विकेट किपरच्या हातामधून निसटतोय, परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 27 धावा धाफटकावरती लागल्या गेल्या. 2 ओव्हरचा अगदी जर पाहिलं खेळ कंप्लीट झाला. तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे. 2 बॉलचा खेळ इथून देखील कंप्लीट झालेला आहे. महत्वाची मॅच आहे, फायनलची मॅच APL. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर अपील लाऊड होती. ऑप्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं होतं, हेच पंचांनी त्या ठिकाणी दर्शवलं गेलं. मागे निघून जाईल बॉल, फ्लाइंग स्टिपला हा बॉल स्टॉप केला जाईल. लेग बायचा इशारा पंचांचा येईल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 28 धावा. आतापर्यंत संपूर्ण स्कोर कार्ड वरती लक्ष टाकलं ना तर 15 बॉल फेकून झाल्यात. 15 बॉल मधले 6 बॉल डॉट आहेत. 6 बॉल वरती एकही रन नाही आली. 15 बॉल फेकील. पुण्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. रोहित चौधरी वेगानं बॉलवरती पुण्याला फिल्डिंग त्यानं केलंय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 29 धावा झाल्यात. इथून 16 बॉलचा खेळ संपलाय. आता मैदानावरती येणारे 8 बॉल आहेत. 8 मध्ये 16 करणार की 8च्या डबल इथून 16च्या पुढे जाऊन तुम्ही 20 पर्यंत जाणार, याची चर्चा सध्या रंगलाय. पुढचा बॉल हा फुल टॉस आहे. ऑन साइडला उडवल्या बॉलला. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. APL षटकार. थँक्यू. थोडासा लोअर फुल टच बॉल, जो डीप होत होता लोअर फुल टच बॉल, त्याच्यावरती प्रॉपर पुल केला आणि पॉवरफुल ठरत असताना षटकार आलाय. कधी कधी काय होतं माहिती आहे की आपल्याला वाटतं की बाबा एखादा फ्लायटेड बॉल येतो, जो डिलिव्हर होतो, तो कधी कधी खाली पण येत असतो. त्यामुळे त्याही गोष्टी जाणणं गरजेचं आहे. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय वेगानं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात विदाऊट लॉस. सुरुवात चांगली झाली. लॉस नाहीये, एकही विकेट गेले नाही. चांगल्या सुरुवात मैदानाच्या मध्ये करत असताना VRCC या संघाला बघतायत. फ्रेंड्स 11 चुका करतोय फिल्डिंग मध्ये. याही वेळेला जर पाहिले गेले तर बॉल अडला असता, परंतु इथे चेंडूचा टप्पा अंदाज बांधता आलेला नाहीये आणि पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती चौकार येतोय. 39 धावा धाफटकावरती. तुडुंब प्रेक्षकांनी भरलेले मैदान. 10 वर्ष या मैदानाला झालेत. सेलिब्रेशन देखील केलं.
एकजुटीने हा गाव सातत्यानं राहिलं तर वर्षानुवर्ष या मैदानाची धनंजय अगदी जर पाहिले गेलं तर प्रगती आपल्याला पाहायला मिळेल. प्रगती होणार, कारण कसं म्हणतात की विमलताई सध्या आपल्या मंचावरती आहेत, नगरसेविका, माझी नगरसेविका म्हणून आपण ज्यांना पाहिलं आहेत. आणि जसं एका गोष्टीची चर्चा सुरू आहे सध्या, 10 वर्ष मैदानाला झालेत, पण 5 वर्षाची APL ची परंपरा आहे. म्हणजे सुरुवात APL ची झाली होती, त्याच्यानंतर APL ला 5 वर्ष झालेली आहेत. 5 वर्षामध्ये APL न भरपूर काही गोष्टी पाहिल्या आहेत. वेगवेगळ्या नवनवीन विजेता APL ला मिळालेल्या आहेत. आणि सातत्यानं काही असे संघ होते जे या रेसमध्ये कधी येऊ शकले नाही. आता असे 2 संघ आलेत ना की ज्या रेसमध्ये कोणी विचारही केला नसेल की बाबा VRCC फायनलला पोहोचेल आणि फ्रेंड्स 11 त्यांना फायनलची मॅच खेळण्याची संधी मिळेल. पण कधी कधी असं होतं ना, नशिबाची साथ जर तुम्हाला लाभली ना, नशीब माणसाचं कधी कुठे बदलेल ना हे कोणी सांगू शकत नाही. आज भविष्यवाणी करणारा जर आणला ना तरी तो सांगू शकत नाही. रोहित चौधरीचा पहिलाच बॉल पूल केलाय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल. व्हॉट अ शॉट. थँक्यू तुषार. पहिल्या षटकाची सुरुवात 19 झाली, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या. त्याच्यानंतर पुन्हा तो गेअर चेंज केला. माहित आहे की बाबा 6 रनची ओव्हर नाही चालणार, मग 14 वरती गेले. आता चौथ्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवरती 6 रन केलाय. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. संधी दिल्या फ्रेंड्स 11ने, कॅचेस सोडल्या, तिथून चौकार सोडले. आता हावी ठरत्या प्रतिस्पर्धी टीमचे फलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल तयार. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर. पुल केल्या बॉलला, बॉल मैदानाच्या आतमध्ये बाहेर निघून जाईल. 6 धाब्यांसाठी ग्लोरियस टायमिंग अँड ब्युटिफुल स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त बॉल राहत नाहीये धनंजय सर. मैदानाच्या बाहेरच प्रत्येक बॉल पाठवण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत. आणि आता माहित आहे की बाबा आता प्रॅक्टिसचा टाइम पण झालाय. प्रत्येकाला माहित आहे की बाबा संध्याकाळचा प्रॅक्टिसचा टाइम असतं. प्रॅक्टिसच्या टायमाला कोणी खाली मारत नाही, सर्व हवेमध्ये मारतात, षटकारामध्ये मारतात. आता त्याला माहित आहे की बाबा प्रॅक्टिस सुरू झाले की ही फायनलची मॅच खेळतोय. 2 लगातार सिक्सर अनिकेतच्या बॅटमधून आल्यात. अनिकेतनं रोहित चौधरीवरती केलं आक्रमण, आणि नुसतं आक्रमण नाही भाई, ए स्ट्राईक केलंय. 2 आल्या, तिसरा येईल का? फटका फसलाय, स्वतः रोहित आलाय. त्यानं म्हटलंय की बाबा हा कॅच माझा आहे, आणि अनिकेतला जावं लागेल तंबूच्या दिशेने. VRCC ला लागलेला हा धक्का आउट. थँक्यू डीजे. 51ला हा पहिला धक्का लागलाय. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर 3.3चा खेळ गंभीर झाला. पहिल्या डावात धनंजय सर इथून देखील जर पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक राहील. 3 बॉल जर 9 धावा बनतात, 10 धावा बनतात, 60च्या पलीकडे जाऊ शकतो. परंतु इथे आता मात्र जर पाहिलं तर 60च्या आतमध्ये रोखायचं आहे फ्रेंड्स 11 या टीमला. पाहूयात, मजा येईल मॅच. फायनलची मॅच रंगताना दिसते. 10 संघ पुढे आले स्पर्धेमध्ये. 10 संघ खेळत असताना जर पाहिलं तर 2 संघ क्वालिफाय झाले आणि अगदी फायनलची मॅच खेळण्यासाठी त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. जसा उल्लेख केला की बाबा 60 होणं गरजेचं आहे. 60 अपेक्षित आहेत. 4 ओव्हरमध्ये 60 रन बनणं या मैदानावरती तर अपेक्षित आहेत. पटकापुढे खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पर्यंत पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलायत. सुमित पाटील थोडा मिसफील करतोय, परंतु आता एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 52 झाल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. धावफलकावरती आहेत 52. सुमितने यापूर्वी चुका केल्या नव्हत्या, परंतु सुमितने एक सर्वात मोठी चुकी केली. जयेशची लॉंग ऑनला झेल सोडल्यानंतर जयेशने आतापर्यंत 12 बॉलमध्ये 31 धावा झुंजार आणि झुंजावती खेळी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. हे प्रेशर असतं फायनलच्या मॅचचं. खरं तर एखादा फलंदाज सेट झाल्यानंतर त्याच्या विरोधात आपण कुठल्या टप्प्यावरती आणि कशी गोलंदाजी करायची आहे हे मात्र आता गोलंदाज ठाऊक नाही आहे. फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न करतात, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतायत. पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल. 1 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या धाव फटकावरती 53 धावा धावफलकावरती आहेत. 1 वॉर्म. पंचाने आता इशाराही केलाय. 1 बाउन्सचा इशारा त्या ठिकाणी मात्र देण्यात आलाय. 53 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे चालला. शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग केलाय. भावेश दळवी त्या ठिकाणी होते. 1 धाव मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मध्ये बॉल जास्त वेळ ठेवला आणि तिथून आता मात्र फलंदाज होतं मैदानावरती बाद. विकेटचं पतन गॉन.
थँक्यू. एक पिढी इथे क्रिकेट खेळतात आणि येणारी जी दुसरी पिढी आहे तिथे बँड वाजवते. बाबा होळीचा सण आताच गेलाय, ते बाबा बँड वाजवत बसले आहेत. ते म्हणतात की क्रिकेटपेक्षा आम्हाला बँड वाजवायचंय. बँड बाजा बारा सब कुछ लेकर आई आहेत. आज आसोळ्याच्या मैदानावरती फ्रेंड्स वाल्याने सर्व काही आणलंय. डब्याने बॅटर गजानन मैदानावरती आल्यात. ओद विकेट. कोलवट टप्प्याचा बॉल टाकलाय. अगदी चांगला बॉल. सुमित पाटील वेगानं पुढे आला. फिल्डिंग केलं. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय. तिसरी धावही कंप्लीट होईल यात काही शंका नाहीये. 3 धावा येत आहेत. एक चूक तुमची पथ्यावरती पडू शकता मैदानावरती. 3 धावा येत आहेत आणि 3 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. थँक्यू. 57 झालं. 58चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. हा, रमेश बोवड साहेब यांच्याकडून जर फ्रेंड्स 11 संघ जिंकलात तर 3,333 रुपयाचं पारितोषिक हे मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. पहिल्या डावाचा खेळ तर कंप्लीट झालेला आहे. पहिल्या डावाचा आढावा जर पाहिला गेला तर खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. जयेशच्या बॅटमधून जर पाहिलं तर धुवाधार बॅटिंग. 57 धावा धाफडकावरती लागल्यात आणि 58 धावा इथे करायच्या आहेत. त्यानंतर अनिकेत यांना आपण बघितलं 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. करणने एक सिंगल घेतली. 57 धावा बनल्या गेल्यात. 58 धावांचा आलेख या ठिकाणी करावा लागेल. 4 षटकं प्रामुख्याने महत्वाची राहिली, परंतु प्रत्येक षटकाकडे धावा आल्या. फक्त एकच षटक असं होतं सुमितचं दुसरं षटक. त्यामध्ये जर फक्त पाहिले गेले तर 6 धावा खर्च केलेल्या आहेत. अगदी जर पाहिले गेले तर खेळीमेळीच्या वातावरणात कालचा दिवस देखील आजचा दिवस देखील पार पाडला गेला. चला मैदानाच्या आतमध्ये लगेचच क्षेत्ररक्षण करणारा संघ आता VRCC संघाने मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 58 धावा या मैदानावरती एवढेही मोठे नाही आहेत, कारण की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये संपूर्णपणे जर पाहिले गेले तर सपाटीकरण केलेलं मैदान आहे. जर बॅटला जरी बॉल कट झाला ना तर अगदी एवढ्या वेगाने आउटफील्ड आहे मैदानाची की लगेचच तो चौकार निघून जातो. ही नेहमीच आपण या मैदानाची खासियत पाहिलेली आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा, चांगल्या आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज, सर्व काही जर पाहिले गेले तर व्यवस्थित संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व महिला वर्गांचं, मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आचोळे ग्रामस्थांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. घेवत एक छोटीशी डीजे ते धून आणि फायनलच्या मॅचमध्ये या ठिकाणी उत्तरार्धामध्ये आपण येणार आहोत. चला, टाळ्या शिट्ट्यांच्या आता बँड पथकांच्या सहित ही स्पर्धा आता पुढे चाललेली आहे. फायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आचोळेकर आता खुश झाले असतील. कुठला संघ जिंकेल, कोणी जिंकू दे गावाचा विजय होईल, कोणी जिंकू दे क्रिकेटचा विजय होईल. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर जबरदस्त कामगिरी जरूर दोन्ही टीमच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. 2 संघ फायनलिस्ट ठरले गेलेत. VRCC ने प्रथम बॅटिंग केली गेली. अगदी 57 धावा बनवल्यात. 58 धावांचा आता टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत आणि आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. टीम फ्रेंड्स 11 या संघाचे एका बाजूला जर पाहिले गेलं तर सुमित पाटील, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. एक बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. आणि त्याच्या सहित आणखीन एक जबरदस्त फलंदाज, अर्थातच जर पाहिलं तर पहिल्या दिवसात 46 धावा त्याच्या बॅटमधून आला असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तो म्हणजेच रोहित. असे 2 फलंदाज आहेत. हे जर टिकले 4 षटकामध्ये
तर अगदी या धावा सहजरित्या चेस होतील. कारण की या मैदानावरती भरपूर दिवस झाले क्रिकेट खेळलेलं आहे. बँड पथक देखील रेडी झालाय. पहा ज्या गावात आम्ही स्पर्धा करण्यासाठी जातो, धनंजय खासकर, प्रीमियर लीग एखाद्या गावामध्ये आपण स्पर्धा करण्यासाठी जातो, त्या वेळेला बँड पथक असेल, भरपूर एन्जॉयमेंट संपूर्ण दिवसामध्ये केले जाते. याही स्पर्धेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळालं एन्जॉयमेंट. आता बँड पथक देखील रेडी झाले. फायनलची मॅच आपण बघतायत आणि फायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी देखील या मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. मिस्टर करण एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. नेहमी चांगली गोलंदाजी करण्यासाठी करणची ओळख राहिली आहे. मॅचला झाली आहे सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल करण बॉलिंग ट्रॅकवरती. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल मागे हुक केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउंसला कलेक्ट केला जाईल. आतमध्ये बॉलला ढकलले गेले. एक सिंगल प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचाही प्रयत्न केला जातो. धनंजय सर पहिल्याच बॉलवरती इथे 58चा पाठलाग करत असताना 3 धावा कंप्लीट केल्यात रोहितच्या बॅटमधून. नाही रोहित चौधरीच्या आणि दुसऱ्या बाजूला सुमीची ही जोडी आहे ना, ही A1 जोडी आहे बाबा. या जोडीवरती सर्व काही भवितव्य अवलंबून आहेत. फ्रेंड्सचं जे काही भवितव्य आहे ते या जोडीवरती आहेत. जसं वसईविरा प्रीमियर लीग पार पडली होती भव्य दिव्य, त्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर हेच 2 खेळाडू एकाच संघामध्ये होते. सुमितनं जर षटकार टोकला तर विमलताई पाटील माझी नगरसेविका यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. प्रत्येक 6ला 500 रुपीजचं पारितोषिक आहेत ते सुमित पाटील यांच्यासाठी असणार. पण दुसऱ्या बाजूला करण आहे. करण नावामध्ये रन आहेत. करण रन नाही देणार याची काळजी करण सध्या मैदानावरती घेतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर डॉट बॉल आलेला आहे. करण जर पाहिले गेलं तर कमीत कमी धावा त्यांना खर्च करायचे. दुसऱ्या बाजूला जर पाहिजे तर सुमित पाटील हार्ड हिटर फलंदाज म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओळख राहिली आहे. पुढचा बॉल ओहो, यावेळेला जर पाहिले गेलं तर पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता. बॅकफुटला अगदी गेले, ढकलले गेल्या बॉलला अगदी पॉईंट मधून मागे काढलं. क्षेत्ररक्षक येथील वेगाने या बॉलवरती एक सिंगल. 1 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या पोहोचते. धाव फडकावरती 4 चकरामध्ये 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. प्रतिस्पर्धी संघाने ज्यावेळेला बॅटिंग केली VRCC त्यांची सुरुवात धडाक्यात झाली. इथे संतानी सावध सुरुवात पाहायला मिळते फ्रेंड्स 11 या टीमची. कधी कधी शांत राहायचं असतं, कधी कधी संयमी राहायचं असतं. पण किती वेळ संयमी राहणार याच्यावरती चर्चा आहेत. रोहित चौधरी मैदानाच्या आतमध्ये रोहित चौधरी करतोय फायरिंग आणि रोहितच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. थँक्यू डीजे. काय फटका खेळला. जबरदस्त टायमिंग सजवली. या बॉलवरती चौकार आलाय. आता झटपट पटापट षटकार चौकार ठोकायचे आहेत. कारण की क्लायमेट देखील आता ढासळत चाललंय. कारण की सूर्योदय आता या ठिकाणी होत असताना दिसतोय. वेगाने धावा बनवावे लागतील. मॅच जर जिंकायची असेल तर 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओहो, पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा निवडली. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार. APL 4. लगातारचा दुसरा चौकार पाहायला मिळाला. 4 धावेनं धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 12. बरोबर पहिल्या षटकामध्ये तिथे 19 आल्या होत्या. इथे आतापर्यंत 12 आल्यात. 5 मध्ये 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पाठलाग मैदानाच्या मध्ये सध्या होतोय. 58 धावेंचा पाठलाग केला जातोय. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा तयार. करणच्या समोर आपण पाहिलं तर रोहित चौधरी. कशा पद्धतीने रोहित मात्र फेस करेल याही गोष्टीकडे सध्या मात्र लक्ष देऊन आहेत. प्रत्येकाच्या नजरा, प्रत्येकाचं लक्ष या मॅच वरती आहे. सर्वजण अगदी आतुरतेने पाहतायत ही मॅच. काही जण बसले आहेत, काही जण उभे आहेत, परंतु मॅच प्रत्येकाला पाहिजे आहे. अशीच मॅच. अपील झाली होती. बॅकवर्डला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता रोहितचा. शेवटचा बॉल आला डॉट.
पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा फलकावरती लगावण्यात आला त्या 12, पाठलाग करायचं मैदानाच्या मध्ये 58 आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात ही 12 धावेनं करण्यात आल्यात. या आपण डीजे कडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि लगेचच मैदानाच्या दिशेने येऊयात. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला येराडा. प्रेम पाटील यांच्याकडून सुमित पाटील यांनी जर 6 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बाबा पारितोषिक लावणारे साधे सोपे नाही, हुशार असतात. त्यांना माहित आहे की 6 षटकार लवकर लागत नाही म्हणून ते 2000 लावतायत. पण विमलताईने एका षटकारासाठी 500 लावलेत. ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. बाबा पारितोषिक लावणारा पण शहाणा असतो. त्याला माहित आहे की 6 षटकार लागतील की नाही लागतील, पण 2000 नाही 5000 पण लावतील. पण ज्याने एका षटकाराला पारितोषिक लावला ना तो डेअरिंग बाज आहे. तो डेअरिंग बाज आहे. डेअरिंग बाज म्हणून सध्या विमलताई यांनी पारितोषिक लावलेलं आहे. आणि 3333 रुपयाचं पारितोषिक रमेश भुवड साहेब यांच्याकडून असणार आहे. संघ जिंकला का, फ्रेंड्स 11 संघ जर जिंकला तर रमेश भुवड साहेब यांच्याकडून 3333. या स्पर्धेचं पारितोषिक किती आहे ते नाही माहित, पण रमेश भुवड साहेबांनी लावलेलं ते 3333 तेही महत्वाचं आहे. बँजो पार्टी आलायत, चर्चा आहेत. षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइस विमलताई पाटील यांच्या माध्यमातून असणार आहेत. हो अपील होतंय. बाहेरून कमी आवाज येतो, पण पाठीमागे असलेले जे त्यांचे खास करून सपोर्टर आहेत ना त्यांचाच आवाज तुषार आता जास्त येऊ लागले आहेत. VRCC अर्थातच विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब सध्या मैदानावरती सेलिब्रेशन करतायत. समर्थकांची आता गर्दी वाढले. शॉट फाईन लेग आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर शॉट थर्डमॅन असेल, पॉईंटचे क्षेत्ररक्षक त्यांनी लाऊड अपील केली होती ॲज अ गोलंदाज म्हणून देखील. यावेळेला जर पाहिले गेले तर फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडंसं दूर ठेवला होता बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. धनंजय आपण नेहमीच स्पर्धा करत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये एवढे पारितोषिक लागतात, एवढे कॅश प्राइज, प्रत्येक बॉल गणित आता कॅश प्राइज आणि कॅश प्राइजच लागले जात आहेत. जसं विमलताई यांनी षटकारासाठी सुमितला 500 रुपये लावले आहेत, तसं प्रत्येक विकेटला वैभव चौधरी यांच्याकडून गोलंदाजालाही 500 रुपयाचं प्राइज आहे. प्रत्येक विकेटला हवेमध्ये खेळलाय बॉल, फटका समोरच्या दिशेने. हो वॉट अ कॅच. जयेश गोमणे काय कॅच घेतलाय. जयेश आयकॉन नाही, आय कॅन डू इट. हो मी करू शकतोय, त्याने करून दाखवलाय. आणि जयेश गोमणेनं या स्पर्धेतील एक अविश्वसनीय झेल घेतलाय. धावून त्यानं झेल घेतलाय. आणि कोणाचा झेल घेतलाय, महत्वाचा खेळाडू मैदानावरती सुमितचा झेल घेतलाय. सुमित आउट. कोण जीवाची आकांक्षा न करत असताना इथे आपल्याला जेल घ्यायचीच आहे. काय जेल घेतला वा. आपण या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहू शकता. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका खेळला होता. अगदी वाईडिश लॉंग ऑन वरून समोरच्या दिशेला आले आणि काय त्या ठिकाणी झेल घेतला वा. जबरदस्त. कॅश प्राइज लागतायत, मजा येते. फायनलची मॅच आचोळी प्रीमियर लीग बघतायत. दोन्ही डगआउट मध्ये जल्लोष होतो, हे देखील पाहणं महत्वाचं राहील. जसं जयेशला ज्या पद्धतीने धावत आला होता बाबा, आता इथे या मैदानावरून कोणी सांगितलं जयेश नालासोपारा स्टेशनला धावत जा तरी तो जाईल. जयेश वसई स्टेशनला धावत जा तरी तो इतक्या वेगाने धावत जाऊ शकतो, हे त्याने दाखवून दिलंय. त्याच्या कॅच दाखवून दिलाय. पारितोषिक आलाय. हा त्यांचे ऑनर आहेत आदरणीय सुमित मयूरजी चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. अमित लगातार 3 सिक्सर मारले तर प्रेम पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. बाबा आता शेअर मार्केट वधारलाय. संपूर्ण शेअर मार्केट आचोळ्याच्या गावामध्येच आलाय. फटका समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आला पुन्हा जयेश गोमणे आयकॉन खेळाडू म्हणून आपली दाखवलेली प्रसिद्धीता. बाबा मैदानाच्या आतमध्ये वेगळं काही घडलंय. 2 आला, तिसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय. एकतर गोलंदाजाची काय फिल्डरची काही चुकी नाही आहे, त्यांना बॉल फेकला, परंतु कधी कधी असं घडतं. आता कधी कधी क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाचा गोष्ट असतो, मोमेंटम नावाचा एक शब्द असतो. तो जर बदलला ना तर क्रिकेटचा खेळ बदलत असतो. आता हा मोमेंटम आलाय. इथून मॅच मध्ये परतण्याची संधी फ्रेंड्स 11 यांच्याकडेही असणार आहेत. काय वाटतं तुषार?
संध्याकाळ सत्र जसं जसं होत जाईल धावींचा वेग हा कमी प्रमाणात पाहायला मिळेल, परंतु इथे टायमिंग सहित तुम्हाला चांगले गॅप शॉट खेळावे लागतील. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर 20 शेपमध्ये सातत्याने चांगले फटके येत असतात, परंतु समोरच्या दिशेनेच तुम्हाला चांगले फटके खेळायचे आहेत. अगदी मागे जर पाहिले गेलं तर लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, त्या रिझनला जर खेळले तर धावा या वेगाने बनतील. धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात स्कोर कार्डवरती, त्या म्हणजेच 15 धावा 1.4. चेंडूच्या समाप्तीनंतर हेलिकॉप्टर फटका फसलाय रोहितचा. क्षेत्ररक्षक आलेत पुन्हा एकदा. जयेश घोमने टिपलाय झेल मैदानाच्या आतमध्ये. रोहितचा संपलाय खेळ. विकेट डाऊन, फलंदाज बाद. हात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. थँक्यू. पाटलांचा आपल्या बैल सर्वांचे गाडा. लाडके नगरसेवक आदरणीय अजितजी भोईर साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. आपलं स्वागत आहे. समाजसेवक आदरणीय नितीन भोपाळे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. नितीन सर आपलंही स्वागत आहे. नगरसेवक आदरणीय अजित भोईर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या जोडीला आदरणीय नितीनजी यांचे आगमन झालं, त्यांचंही स्वागत असेल. धपलकावरती धावा आहे सध्याच्या घडीला 15 धावा धपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये आतापर्यंत झालाय कंप्लीट. धावसंख्या धपलकावरती आहेत 15. पाठलाग करायचा 58चा. या आपण जाऊया डीजे कडे आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 58 धावांचा पाठलाग करत असताना फ्रेंड्स 11 या संघाची धावसंख्या धाफटकावर जर पाहिली गेली तर धावा धाफटकावरती लागलेल्या आहेत. 2 गड्याच्या मुबदल्यामध्ये 15 धावा. आता येणारे बॉल असतील 12 मध्ये 43 करायचे आहेत. मॅच थोडीशी जर पाहिली गेली तर दूरवरती गेले. षटक क्रमांक 3 ला झाली सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिले गेलं तर खराब लाईन अँड लेंथ ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल हाताळला गेला. इट इज अ व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. धनंजय सर पंचांचा कौतुक करावं लागेल. आपले समालोचक असतील, पाटील नेटवर्कची टीम असेल, आयोजकांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येकाच्या मेहनतीनंतर यशस्वी राहिली स्पर्धा पाहायला मिळते. आदरणीय वैभव पाटील साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचे. वैभव पाटील साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. अचानकपणे या मॅचची हवा आहे ना, ती हवाच बदललाय. VRCC या संघानं मैदानाच्या मध्ये जो आतापर्यंत खेळ दाखवलाय ना 5व्या पर्वामध्ये, तो खूप चांगला खेळ दाखवलाय आणि वाखाणण्याजोगे हा खेळ सध्या मैदानावरती दिसतो. तुषार सुमित पाटील जर राहिला असता तर नो डाऊट अबाउट इट या मॅच मध्ये अजून जबरदस्त कामगिरी राहिली असती त्याची देखील. हो, यावेळेला जर पाहिले गेले तर खूप चांगला फटका पाहायला मिळतो. प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले परंतु बॉल नाही थांबू शकत. बॉल सरळ निघून जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी APL चौकार 4. मैदानावरती जे लाईनच्या मध्ये बसतात त्यांना विनंती थोडं बाजूला बसा, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. 3 षटकारांसाठी अमितला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेम पाटील यांच्याकडून. राऊंड विकेट सोडून दिला बॉल. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स थोडासा पाहायला मिळाला आणि त्याच गोष्टी जनता पंचाने मात्र हा व्हाईट बॉल अगदी करार केलाय. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 21-21. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे बॉल तुमच्याकडे इथून देखील 10 असतील. 10 बॉलमध्ये 37 धावा म्हणजेच काय 6 षटकार इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये ठोकायचे आहेत. टीम फ्रेंड्स 11 संघाला धावा करायच्या आहेत. परिश्रम आणि संघर्ष
आत्मविश्वास सानेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेला बॅटच्या आतल्या साईडला लागल्या बॉल. एक सिंगल तर प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून आता टीमची टोटल धाव फटकामध्ये ऍड केली जाते. 22 धावा, 2 गडी बाद, 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे बॉल 9 बॉल म्हणजे 36 धावा. मॅचचं समीकरण धनंजय सर थोडं अवघड होत चाललेलं आहे. आता 6 षटकार ठोकायचे आहेत अवघ्या 9 बॉलमध्ये. तिथून तुम्हाला ते मारण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला मोठे पटके जे खेळायचे होते ते तुम्ही सुरुवातीला खेळू शकले नाहीत. कदापि तो दबाव आहे, ते दडपण आहे, ते प्रेशर आहेत, ते मैदानावरती थोडंसं क्रिएट झालंय असं आपण म्हणूयात. षटकातील पुढचा बॉल फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी झेलची संधी. ओ माय गॉड, हातामध्ये आला होता बॉल, त्या ठिकाणी कॅचची संधी होती, झेल निसटलाय. आदरणीय रुपेजी जाधव साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. माझी महापौर या ठिकाणी मात्र आता थोड्याच वेळामध्ये पोहोचत आहेत. नुकताच झालेली VVPL वसई विरार प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये तथास्तु ग्रुप 3987 या संघाने मात्र बाजी मारली होती. धावसंख्या धावफलकावरती 24, पाठलाग 58चा करायचा, 24 झाल्यात. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. राईट आर्म अराउंड विकेटने व्यवस्थित बॅटवरती बॉल येत नाहीये आणि त्याच्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये धावा बनत नाहीये. सिंगल डबलने काही नाही होणार आहे. सिंगल डबलने फक्त धावेंचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून 25 धावा धावफटक्यावरती 2 गडी बाद, 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे बॉल 7 असतील. 7 बॉलमध्ये इथे 33 धावा करायच्या आहेत. 7 मध्ये करायच्या आहेत 33 धावा. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी, जिथे पाहाल तिथे खचाखच प्रेक्षकाने या ठिकाणी जर पाहिले तर भरलेलं हे आचोळे गावाचं सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं आता काही सत्र राहिलंय. 7 बॉल मध्ये 33 धावेची गरज राहिली आहे. 7-33. ओ फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आला, झेल आणि केतना टिपलाय, झेल संपलाय. बॅटरचा खेळ VRCC चा डगआउट मध्ये आनंदी. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. आगमन असताना पाहायला मिळत आहेत माजी महापौर आदरणीय सन्माननीय रुपेजी जाधव साहेब यांचं आगमन होत असताना आदरणीय रुपेजी जाधव साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. नुकताच वसई विरार प्रीमियर लीग VBPL आणि त्या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघानं पटकावलं तर संघाचे संघ मालक आदरणीय माजी महापौर रुपेजी जाधव साहेब या मंचावरती येत असताना आपण पाहू शकताय. साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक आदरणीय अजितजी भोईर साहेब आपल्या मंचावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव पाटील साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. त्यांचंही पुन्हा सहर्ष स्वागत असेल मुख्य मंचावरती. आणखीन एक वेळा फलंदाजाला मात्र जावं लागेल तंबूच्या दिशेने. विकेटचं बटन गॉन. आता खांदे झुकले असं म्हणावं लागेल टीम फ्रेंड्स 11चे, कारण की एकंदरीत विकेट फार महत्वाच्या होत्या. मॅच मध्ये इम्पॅक्ट ठरल्या त्या विकेट. चला आता लगेचच मैदानात नवीन फलंदाज पाठवायचे आहेत. नुकताच मुख्य व्यासपीठावरती रुपेश जाधव साहेबांना आपण बघतायत. माझी महापौर खरं तर कालच्या दिवसात जर पाहिलं तर रुपेश साहेबांच्या शुभ हस्तेच या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ पार पडला गेलं आणि कालच्या दिवसात देखील उपस्थित राहिले आणि आजच्या दिवसातील फायनलच्या मॅचसाठी या संध्याकाळच्या सत्रासाठी देखील उपस्थित राहिलेत. आता येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 5 बॉलमध्ये इथे विजयकरिता 33 धावेचं समीकरण. मॅच सर पूर्णपूर फसलेला आहे. 5 बॉलमध्ये करायचे आहेत 33 धावा. बॉलर तयार. पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट. पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. पिकअप स्ट्रोक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. भुर्दंड भोगावा लागेल. बॉल सीमारेच्या पलीकडे. एका टप्प्याच्या सहाय्याने चौकार. थँक्यू डीजे. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथं सरा पाहायला मिळत आहेत. 3 बॉल आतापर्यंत खेळ संपलेत. धावफलकावरती धाव आहेत त्या 29.
भावेश दळवीनं एक 6 मारला तर प्रेम पाटील कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि संतोष पाटील कडून 3 सिक्सर साठी 2000. ओहो कडक स्ट्रोक 1000 लावले होते कधीपासून ते जात नव्हते परंतु आता ते गेल्यात. 1000 होणार खर्ची. आला षटकार भावेशच्या बॅट मधून. वा भावेश बाबा जाता जाता काहीतरी गोड आठवणी तरी राहतील. षटकार वॉट अ शॉट. एक सिक्सर साठी आता 2000 रुपयाचं पारितोषिक रुपेश जाधव साहेब यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. माजी महापौर यांच्याकडून ते पारितोषिक असेल. एक सिक्सर जर आला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रेम पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. भरपूर सेन्सेक्स भावेश वरती लागलाय. एक घेतलाय दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. भावेश स्ट्राईक वरती जाणार का? हो भावेश पुन्हा स्ट्राईक वरती गेलाय. बाहेरून देखील आता काही जण भावेश बाबा स्ट्राईकला जा तुझ्यावरती भरपूर पैसे लागले. एका सिक्सर साठी 3000 रुपये आहेत. लास्ट बॉल आहेत. रुपेश जाधव साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तो 2000 रुपयाचा पारितोषिक आहे सिक्सर साठी. प्रेम पाटील कडून 1000. एकदा तरी 1000 लागू झाल्यात. ओहो बॅटर फिरवली होती आणि 5व्या पर्वाचा विजयी VRCC विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब. अभिनंदन. मस्त वाजवतो. अरे तुझ्या भाताला की नाही वाजीव वाजीव तुझ्या आईला वाजीव.